वेलकम बॅक टू माय चॅनल। तर भर उन्हामध्ये जेवण झालं की आम्ही निघालो होतो शॉपिंगला। कशाची शॉपिंग करायला चाललेलो आहोत हे तुम्हाला पुढे सांगतेच। सकाळची सगळे कामे उरकेपर्यंत जेवण होईपर्यंत वाजले होते 12। भर 12च्या उन्हामध्ये एवढे चटके लागत होते की काय सांगू तुम्हाला। शॉपिंगला जाता जाता आम्हाला रस्त्यामध्ये लागलं दगडूशेठ गणपती बाप्पांचं मंदिर। तुम्ही बघू शकताय रविवार असल्यामुळे एवढी गर्दी होती, तिथे पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती। एवढं ट्रॅफिक पॅक झालं होतं, लोकांची गर्दी होती। सो म्हणलं आता बाहेरनंच दर्शन घ्यावं, म्हणून आम्ही मग बाहेरनंच दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही निघालो। ट्रॅफिकचा सामना करत करत आम्हाला लागले पोहोचायला 30 मिनिटं। त्यानंतर आम्ही येऊन पोचलो भाजी मंडईतील जिथं पूजेचं सामान मिळतं त्या दुकानामध्ये। कारण आमच्या घरी आहे वास्तुक शांतीची पूजा, सो त्याच्यासाठी आम्हाला सगळं काही पूजेचं सामान घ्यायचं होतं। त्यासाठी आम्ही आलेलो आहोत सिद्धी परिमल मंदिर। या पूजाचं सामान मिळतं त्या दुकानामध्ये। सो या दुकानामध्ये सगळ्या प्रकारची तुम्हाला साहित्य मिळतील पूजेची। तिथून आम्ही सगळं काही सामान घेतलं। तुम्ही बघू शकताय सगळं काही इथं आहे। जे जे आपल्या पूजेला लागतं सामान ते सगळं सामान इथं मिळतं आणि अगदी होलसेल किमतीमध्ये इथं सामान आहे। पूजेचं सामान वगैरे घेऊन झाल्यावर मग खूप तहान लागली होती, त्यामुळे मस्त असा गार सोडा घेतला। भर उन्हामध्ये अशा प्रकारे जर थंडगार काहीतरी प्यायला मिळालं तर मनाला अगदी समाधान मिळतं। त्यानंतर आम्ही थोडीफार शॉपिंग केली। मग घरी येता येता DP रोडवरील मुकेश ज्यूस सेंटर या दुकानामध्ये मस्त असा ॲपल ज्यूस पिला। खूप सुंदर ॲपल ज्यूस मिळतो इथं। तुम्ही जर त्या साईडला कधी गेलात तर नक्की ट्राय करा। मग येता येता मस्त अशी ही झाडं दिसली मला, पिवळी पिवळी अशी फुलं लागलेली। सो म्हणलं ह्याचाही छोटासा शूट घ्यावा, म्हणून हा मी शूट घेतलेला आहे।
फायनली मग आम्ही सगळी शॉपिंग करून निघालो. तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे सगळ्या पिशव्या आम्ही गाडीवरती ठेवल्या होत्या. तर घरी येऊन पोचलो. तर असा होता आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.